अध्याय 15 वैकृतिक रहस्य। श्री गणेशाय नमः, श्री देवे नमः। मेधा ऋषी सुरथ राजाला म्हणाले, हे राजा, आता तुला देवीच्या ध्यानपूजनादी संबंधी सांगतो। यापूर्वी मी तुला सत्वप्रधान त्रिगुणमयी महालक्ष्मीचे राजसी, तामसी व सात्विकी भेद सांगितले आहे। तीच देवी शर्वा, चंडिका, दुर्गा, भद्रा व भगवती या नावाने ओळखली जाते। तमोगुणात्मक महाकाली भगवान विष्णूची योगनिद्रा आहे। मधु व कैटभ या असुरांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाने जिचे स्तवन केले तिचे नाव महाकाली। तिला 10 मुखे, 10 हात व 10 पाय आहेत। जिचा वर्ण काजळासारखा काळा आहे। 30 नेत्रांती सुशोभित आहे। चमकणाऱ्या दाडा असलेल्या तिचे रूप महाभयंकर आहे। तथापि ती रूप, सौभाग्य, कांती व ऐश्वर्याचे अधिष्ठान म्हणजे प्राप्तिस्थान आहे। तिने आपल्या 10 हातात खडग, बाण, गदा, शूल, चक्र, शंख, भुशुंडी, परीघ, धनुष्य व रक्त गळत असलेले मुंडके धारण केले आहे। अशी ही महाकाली भगवान विष्णूंची आगाध माया आहे। या देवीची आराधना, उपासना केली असता चराचर विश्व उपासकांच्या हाती येते। सर्व देवतांच्या शरीरापासून जी प्रकट झाली होती ती अनंत कांतीने युक्त असलेली त्रिगुणमयी देवी साक्षात महालक्ष्मी होय। हिला त्रिगुणमयी प्रकृती असे म्हणतात। प्रकृतीसह रूपांतर झालेल्या देवतांचे ध्यान व पूजा इत्यादींचे वर्णन याला वैकृतिक रहस्य असे म्हणतात। हीच ती महिषासुरमर्दिनी देवी, जिचे मुख गौर म्हणजे गोरे, हात श्यामल वर्णाचे, स्तन श्वेतवर्णाचे, कमर आणि पाय लाल रंगाचे, मांड्या व पोटऱ्या निळ्या रंगाच्या आहेत। ही अजिंक्य असल्याने हिला स्वतःच्या शौर्याचा अभिमान आहे। हिच्या कमरेच्या पुढच्या भागात चित्रविचित्र रंगाचे वस्त्र असल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसते। हिची माला, वस्त्र व अंगराग सर्व काही चित्रविचित्र आहे। ही कांती, रूप व सौभाग्य यांनी सुशोभित आहे। हिला जरी हजारो हात असले तरी हिला अष्टभुजा समजून हिची पूजा अर्चा कराव्यास हवी। हिच्या उजव्या हाताच्या बाजूला खालच्या हातापासून डावीकडच्या खालच्या हातापर्यंत क्रमश कोणकोणती शस्त्रास्त्रे धारण केली आहेत ती सांगतो। रुद्राक्षमाला, कमळबाण, घंटा, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूळ, परशु, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, चर्म म्हणजे ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू या 18 आयुधाने तिचे हात सुशोभित झाले आहेत। ही देवी कमलासनावर विराजमान झालेली आहे। ही महालक्ष्मी ही सर्व देवमयी असून सर्वांची ईश्वरी आहे। हे राजा, अशा या महालक्ष्मीची जो मनोभावे पूजा अर्चा करतो तो सर्व लोकांचा, सर्व देवांचा स्वामी होतो। इंद्रादी सर्व देव त्याच्या आज्ञेचे पालन करतात। सत्वगुणमयी अशा गौरीच्या म्हणजे पार्वतीच्या देहापासून जी प्रकट झाली ती साक्षात महासरस्वती देवी होय। हिने शुंभ निशुंभ दैत्यांचा संहार केला। हे राजा, या देवीला 8 हात आहेत व हिने आपल्या हातात क्रमश बाण, मुसळ, शूळ, चक्र, शंख, घंटा, नांगर व धनुष्य ही 8 शस्त्रे धारण केली आहेत। या देवीची भक्तिपूर्वक पूजा करणाऱ्याला सर्वज्ञता प्राप्त होते। हे राजा, मी तुला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या 3 देवींच्या मूर्तीचे स्वरूप सांगितले। आता जगन्माता महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या 3 मूर्तीची उपासना कशी करावी हे मी तुला सांगतो। जेव्हा महालक्ष्मीची पूजा करायची असते तेव्हा तिच्या उजवीकडे महाकालीची, डावीकडे महासरस्वतीची स्थापना करून पूजा करावी। पाठीमागच्या बाजूस 3 देवता युगुलांची पूजा करावी लागते। महालक्ष्मीच्या पाठीमागे मध्यभागी सरस्वती व ब्रह्मदेव यांची पूजा करावी। तिच्या उजवीकडे गौरीसह रुद्राची पूजा करावी। डावीकडे लक्ष्मीसह विष्णूची पूजा करावी। महालक्ष्मी इत्यादी 3 देवींच्या जवळ पुढील 3 देवींची पूजा करावी। मध्यभागी महालक्ष्मीच्या पुढे 18 हातांच्या महालक्ष्मीची पूजा करावी, जिच्या डावीकडे 10 मुखांच्या महाकालीची व उजवीकडे अष्टभुजा महासरस्वतीची पूजा करावी। हे राजा, जेव्हा अष्टदशभुजा महालक्ष्मीची किंवा दशमुखी कालीची किंवा अष्टभुजा सरस्वतीची पूजा करायची असते तेव्हा सर्व अरिष्टांच्या संकटाच्या नाशासाठी तिच्या दक्षिण भागी कालाची व डावीकडे मृत्यूची उत्तम प्रकारे पूजा करावी। जेव्हा शुंभासुराचा संहार करणाऱ्या अष्टभुजा देवीची पूजा करायची असते तेव्हा तिच्याबरोबर ब्राह्मी माहेश्वरी, कौमारी वैष्णवी, वाराही, नारसिंही, ऐंद्री, शिवदूती व चामुंडा या तिच्या 9 शक्तींची पूजा करावी। त्याचप्रमाणे तिच्या उजवीकडे रुद्राची व डावीकडे गणेशाची पूजा करावी लागते।
नमोदेवे इत्यादी स्तोत्राने महालक्ष्मीची पूजा करावी। त्याचप्रमाणे तिच्या 3 अवतारांची पूजा करताना तिच्या चरित्रातील स्तोत्र मंत्राचा उपयोग करावा। हे राजा, 18 हातांची महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी विशेष प्रकारे पूजनीय आहे, कारण तिलाच महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती असे म्हणतात। ती सर्व पुण्यपापांची अधीश्वरी व संपूर्ण विश्वाची माहेश्वरी आहे। महिषासुरमर्दिनी महालक्ष्मीची जो भक्तिभावाने आराधना उपासना करतो तो या जगाचा स्वामी होतो। म्हणून या जगाला आधार देणाऱ्या भक्तवत्सल भगवती चंडिका देवीची श्रद्धापूर्वक आवर्जून पूजा करावी। देवीला पवित्र जलाने स्नान घालावे, तिला अर्घ्य इत्यादी अर्पण करावे। गंध, अक्षदा, पुष्प, धूप, दीप अर्पण करून भक्ष्य, भोज्य, पेय इत्यादी उत्तमोत्तम पदार्थांचा तिला नैवेद्य अर्पण करावा। नमस्कार करून शुद्ध व पवित्र जल, सुगंधित चंदन, तांबूल इत्यादींनी देवीची भक्तिभावाने पूजा करावी। देवीच्या समोर डावीकडे मस्तक तुटलेला महादैत्य महिषासुराची पूजा करावी, कारण महिषासुराला देवीची सायुज्य मुक्ती मिळाली होती। त्याचप्रमाणे देवीच्या समोर उजवीकडे देवीचे वाहन असलेल्या सिंहाची पूजा करावी, कारण तो सिंह संपूर्ण धर्माचे प्रतीक असून षडविध ऐश्वर्याने युक्त आहे। तो धर्म चराचर विश्वाचा आधार आहे। तो सिंहाचा अवतार धारण करून देवीची सेवा करीत होता। देवीची पूजा केल्यानंतर एकाग्र चित्ताने देवीचे स्तवन करावे। देवीच्या स्तोत्रांचा पाठ करावा, मग हात जोडून देवीच्या चरित्राने तिचे स्तवन करावे। देवी महात्म्याचा संपूर्ण पाठ करावा। पाठ समाप्तीनंतर देवीला व देवी चरित्राला प्रदक्षिणा घालावी, साष्टांग नमस्कार घालावा, देवीपुढे हात जोडून बसावे व देवीच्या उपासनेत चरित्र पठणात कळत नकळत अज्ञानी झालेल्या चुकीबद्दल, अपराधाबद्दल देवीला श्रमपूर्वक क्षमा प्रार्थना करावी। सप्तशतीतील प्रत्येक श्लोक हा मंत्र स्वरूप आहे। त्या मंत्राने देवीला घृत म्हणजे तूप, तिळी मिश्रित खिरीच्या आहुती द्याव्या किंवा सप्तशती जी स्तोत्रे आली आहेत ती म्हणत म्हणत देवीला उद्देशून पवित्र हविष्यानाचे हवन करावे। होम हवन झाल्यानंतर एकाग्र चित्ताने देवीच्या नाममंत्राचा जप करावा व पुन्हा तिची पूजा करावी। त्यानंतर मन व इंद्रिय याच्यावर ताबा ठेवून हात जोडून अत्यंत नम्रतेने देवीला नमस्कार करावा। देवीची आपल्या अंतःकरणात स्थापना करून त्या सर्वेश्वरी चंडिका देवीचे दीर्घकाल चिंतन करावे। चिंतन करता करता त्यात तन्मय व्हावे। अशा रीतीने जो मनुष्य दररोज भक्तिभावाने परमेश्वरीची पूजा अर्चा, स्तवन चिंतन करतो तो मनोवाचित सर्व उपभोगांचा उपभोग घेतो। शेवटी त्याला देवीची सायुज्य मुक्ती प्राप्त होते। भक्तवत्सल अशा चंडिकेची जो दररोज पूजा अर्चा करीत नाही त्याची सर्व पुण्ये देवी जाळून भस्म करते। म्हणून हे राजा, तू सुद्धा सर्व लोक महेश्वरी चंडिकेची यथाविधी पूजा कर, त्यामुळे तुला सर्व सुखांची प्राप्ती होईल। विशेषतः या कलियुगात इतर देवांपेक्षा देवीची आराधना लवकर फळ देणारी आहे। इतर देवांच्या मंत्रापेक्षा देवीचे मंत्र, तिचे स्तोत्रे लवकर सिद्ध होतात व तत्काळ फलप्राप्ती होते। म्हणून प्रत्येकाने मनोभावे देवीची पूजा अर्चा करावी, मंत्रजप करावा, स्तोत्रपाठ करावा, यामुळे इहपर कल्याण होते। अशा प्रकारे या अध्यायात वैकृतिक रहस्य सांगितले आहे। आता पुढच्या कळसा अध्यायात मूर्ती रहस्य सांगितले जाईल। या अध्यायाचे श्रवण पठण केले असता सर्व बाधांचे निवारण होते, सर्व संकटापासून मुक्ती मिळते। या अध्यायाचे जिथे श्रवण पठण चालू असते तिथे देवी स्वतः उपस्थित राहून श्रवण करते। या अध्यायाच्या श्रवण पठणाने देवी सर्व मदत पूर्ण करते, सर्व पुरुषार्थ सिद्धीला जातात। श्री मार्कंडेय पुराणाच्या सार्वणिक मन्वंतरातील देवी महात्म्यातील वैकृतिक रहस्य नावाचा 15वा अध्याय समाप्त। श्री जगदंबार्पणमस्तु। शुभम भवतु।